सैफच्या घरी अज्ञात शिरल्याचं पहिल्यांदा मोलकरणीनं पाहिलं। रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्ती मोलकरणीला दिसला। सैफवर आरोपीचे चाकूने 6 वार। आरोपीचे घरातील फिंगरप्रिंट घेतलेत, मांद्रा पोलिसांची माहिती। आरोपी सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीचा असल्याचा संशय। तर इमारतीमध्ये प्रवेशासाठी लिफ्ट कार्ड लागतं, मग प्रवेश कसा, पोलिसांकडून तपास सुरू। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांकडून तपासाला वेग। 15 पथकांकडून घटनेचा तपास सुरू। गुन्हे शाखेच्या 8 आणि पोलिसांच्या 7 टीमकडून तपास। सैफवर हल्ला करणारी व्यक्ती सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीचा होता का? पोलिसांकडून शोध सुरू। तर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर घरात दबा धरून बसली होती। अज्ञात व्यक्तीनं सैफच्या मोलकरणीसोबत वाद घातला। सैफनं शांत करण्याचा प्रयत्न केला असता अज्ञाताकडून 6 वार। डीसीपी दीक्षित गेडाम यांची माहिती। घरातील 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यामध्ये घेतलं। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून घटनेचा तपास सुरू। गुन्हे शाखेनं तिघांचेही मोबाईल जप्त केले। पोलिसांनी सैफ अली खानच्या घराचा सीडीआर ताब्यात घेतला। सैफ अली खान ज्या इमारतीमध्ये राहत होता तिथला सीडीआर पोलिसांच्या ताब्यात। सारा अली खान आणि इब्राहिम खान लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल। करीना कपूर सकाळपासूनच रुग्णालयामध्ये, तर डायरेक्टर सिद्धार्थ आनंदही भेटीसाठी लीलावतीमध्ये। मुंबईमधल्या वांद्रे पश्चिम परिसर व्हीआयपींसाठी अनसेफ। सलमान खान, सिद्दीकीनंतर आता सैफ अली खान टार्गेट। सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं, आव्हाडांची मागणी। तर सैफवर जीव मारण्याच्या हेतूनच वार केल्याचं दिसतंय, जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळतेय, गृहमंत्र्यांनी लक्ष घालायला हवं। सैफ अली खानवरच्या चाकू हल्ल्यानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया। बीडपासून मुंबईपर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही। 90% पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी। राज्यामध्ये काय चाललंय हे गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं, राऊतांचा हल्लाबोल। सुप्रिया सुळेंकडून सैफ अली खानच्या तब्येतीची विचारपूस। सैफसह कुटुंबीय सुरक्षित, सुप्रिया सुळेंची माहिती। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलिसांची सुरक्षा असलेलेच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? सैफवरच्या हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड यांचा सवाल। आमच्याकडे कायदा आहेत, सुव्यवस्थेचं काय? या अराजकतेला आळा घालता येईल का? सैफ अली खानवरच्या चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्री पूजा भट्ट यांचं ट्विट। बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर, मात्र शरद पवार आणि अजित पवारांची आसन व्यवस्था एकमेकांच्या शेजारी नाही। ज्यांच्यावर मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचे मोदींचे आदेश। राऊतांची टीका, तर लष्कराच्या जागेमध्ये मेळावा झाला ही गोष्ट गंभीर, राऊतांची प्रतिक्रिया। भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर। महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल यांचं यादीमध्ये नाव। सर्व भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक। मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळ यांची नाराजी कायम। अजित पवारांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीला भुजबळ गैरहजर, तर शनिवारी रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरामध्ये भुजबळ हजर राहणार का, याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र। लाडकी बहीण योजना मतदारांना आमिष दाखवण्यासाठी नाही, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारची नागपूर खंडपीठात माहिती। भावना गवळींचा सहाय्यक सईद खानची दोषमुक्त याचिका फेटाळली। ट्रस्टच्या 18 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। भावना गवळींशी संबंधित ट्रस्टचं मनी लॉन्ड्रिंग प्रकरण। राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होणार। 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन। अजित पवार दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची असं अधिवेशनाला नाव। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी। केस न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा। सोशल मीडियावर फोटो व्हायरल। सोशल मीडियावरील फोटो कृष्णा आंधळेचा नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट। बीडच्या परळीमधील बाजारपेठा 2 दिवसानंतर सुरू। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीमधील बाजारपेठा बंद होत्या। मंजिरी कराड यांच्या भूमिकेनंतर व्यापारी संघटनेनं बंद मागे घेतला। टोरेसनंतर फसवणुकीचा आणखीन एक घोटाळा उघड। 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार। मनीएस कंपनीचे 4 संचालक आणि इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल। या प्रकरणी दोघांना अटक। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताला सुरक्षा पुरवण्याचे हायकोर्टाकडून निर्देश। टोरेस कंपनीचे सीसीटीव्ही का ताब्यात घेतले नाहीत, कोर्टाचा सवाल। मुंबई पोलिसांच्या तपासावर हायकोर्टाची नाराजी। सोलापूरच्या करमाळा आगाराला नवीन बसेस देण्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची अजित पवारांकडे मागणी, तर नादुरुस्त एसटी बसची तत्काळ दुरुस्ती करण्याचीही मागणी। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामध्ये मांडवा हेटीच्या ग्रामस्थांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन। पंचायत समितीच्या पायऱ्यांवर पाणी ओतून जलाभिषेक आंदोलन। वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचं आंदोलन।
मुंबईहून नाशिकला एसटीनं जाणाऱ्या एका सोन्याच्या व्यापाऱ्याची बॅग जी आहे ती चोरांनी लांबवली. 68 लाखांचे दागिने चोरल्याचं समोर. चोरट्याविरुद्ध कसारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील तळोतीजवळ तांदळाच्या ट्रकची उभ्या ट्रकला धडक. रस्त्याच्या कडेवरील मजुराचा मृत्यू. ट्रक चालक जखमी असून खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. भंडाऱ्याच्या कुर्जा परिसरामध्ये वाघाचा मुक्त संचार. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाघाचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये आरटीईच्या 4 शाळा घटल्या. विद्यार्थी संख्या मात्र 55 ने वाढली. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. 827 विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गामध्ये प्रवेश मिळणार. जालना जिल्ह्यामधल्या 30 केंद्रांवर 9,760 विद्यार्थी देणार नवोदय प्रवेश परीक्षा. अनुचित प्रकार केल्यास गुन्हा दाखल करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. जालन्यामध्ये पालिकेकडून कर वसुलीला वेग. पालिका प्रशासनाकडून मागील 15 दिवसामध्ये 60 लाखांचा कर वसूल. 15 मालमत्ताधारकांच्या प्रॉपर्टी पालिका प्रशासनानं केल्या सील. भंडाऱ्याच्या साकोली तुमसर रस्त्याची दुर्दशा. जागोजागी खड्डे. वाहनधारकांना नाहक त्रास. प्रशासनाकडे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी. चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन. आज दुपारी राज्यपालांच्या हस्ते 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन होणार. सचिन कुर्मी हत्याकांड प्रकरणामध्ये 6व्या आरोपीला अटक. शेखर वसंत माधोळकर असे आरोपीचं नाव. आरोपीला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यांकडे शारीरिक सुखाची मागणी. अधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही महिन्यांआधी चोप, तर त्याच कंपनीमध्ये 4 दिवसांआधी महिलांना विषबाधा. कागदपत्र वैधता नसलेल्या पालिकेच्या 15 वाहनांवर आरटीओची कारवाई. पालिकेला तब्बल 1,25,000चा दंड आकारला. केडीएमसीला कागदपत्र वैधतेसाठी आरटीओची नोटीस. इचलकरंजीमध्ये कॉलेजच्या वर्चस्व वादातून 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी. शहरामध्ये तणावाची स्थिती. हाणामारी प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल. नाशिकच्या पिंपळगाव खांब परिसरामध्ये बिबट्याचा वावर. बिबटे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकमधल्या कळवणच्या एक लहरे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार. 3 बिबटे सीसीटीव्हीमध्ये कैद. बिबट्यांनी कांदा पिकाचं केलं नुकसान. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. वसई विरारमधल्या हवेची गुणवत्ता ढासळली. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या धामणेमध्ये काळूबाईच्या यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतीचा थरार. बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. जळगावच्या चाळीसगावमध्ये पीर मुसा कादरी बाबांच्या उरुसाला सुरुवात. मोहित देशमुखांना तलवार धारण करण्याचा मान मिळाला. उरुस शांततेमध्ये पार पडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवानिमित्त वर्धा जिल्हा परिषद सभागृहामध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन. 9 कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या वेशभूषा साकारत स्पर्धेमध्ये सहभाग. अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा शुभारंभ. रेशीम रथ तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार. नांदेड समाज कल्याण विभागामार्फत उद्यापासून क्रीडा स्पर्धेचं आयोजन. मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये स्पर्धा होणार. निवासी शाळेमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये सहभाग. थंडीमुळे नांदेडमध्ये गहू, ज्वारी आणि तूर पीक जोमात. पोषक वातावरणाचा पिकांना फायदा. उत्पादन वाढवण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. द्राक्ष बागांना पावसाचा फटका. जालन्यामध्ये ई पीक पाहणीची मुदत संपली. जिल्ह्यामध्ये केवळ 12 क्षेत्राची ई पीक पाहणीची नोंदणी पूर्ण. ई पीक पाहणी न केल्यास मदतीपासून वंचित राहणार. नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत संपली. आजपासून प्रशासकीय राज्य सुरू होणार. नंदुरबार जिल्ह्यामधील 6 पंचायत समितीच्या देखील कार्यकाळ संपला. परभणीच्या पाथरी समाज बाजार समितीच्या सभापतीपदी अनिल नखाते कायम. विभागीय सहनिबंधकांकडून जिल्हा उपनिबंधकाचे आदेश रद्द. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये थोरात चौक ते महासत्ता चौक रस्त्याची दुरवस्था. संविधान बचाव कृती समितीचं रास्ता रोको आंदोलन. रत्नागिरीमधल्या चिपळूण नगर परिषदेची एक इमारत धोकादायक. परिसरामध्ये वाहनांना बंदी. मात्र इमारतीखाली कर्मचाऱ्यांचाच वाहनांचं पार्किंग. रत्नागिरी शहरामध्ये 2 दिवसीय अखिल मराठा महासंमेलन. नारायण राणे आणि एकनाथ शिंदेंना द ग्रेट मराठा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार. संमेलनासाठी राज्यभरातून मराठा बांधव उपस्थित राहणार. मराठा आरक्षणासोबत इतर मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये चर्चा होणार. वाशिमच्या सोनखास गावाचे सुपुत्र शहीद अमोल तानाजी गोरेंना सेना मेडल देऊन गौरवलं. वीरपत्नी वैशाली गोरेंनी मेडल स्वीकारलं. अमरावतीकरांना आता मिळणार 2 वंदे भारत एक्सप्रेस. अमरावती ते पुणे आणि अमरावती ते मुंबई धावणार वंदे भारत. पश्चिम विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा. परभणीच्या मिलत शाळेमधील विद्यार्थ्यांना शेतीविषयी माहिती देण्यासाठी हुरडा पार्टीचं आयोजन. शेतीचे धडे देण्यासाठी विद्यार्थ्यांची सहल.
नालासोपाऱ्यामधल्या आचोळा पोलीस ठाण्यामधल्या पोलिसांना इंग्रजी शिक्षणाचं मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू. इंग्रजी वाचता बोलता लिहिता यावं यासाठी मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू. नांदेडच्या देगलूरमधील शेतकऱ्यांचा पूल नसल्यानं नदीतून जीवघेणा प्रवास. देगलूर ते बिलोली सीमेवरून वाहणाऱ्या मन्याड नदीवर पर्यायी पूल नाही. मुंबईमधील प्रदूषणाची उच्च न्यायालयाकडून दखल. डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंद करण्याच्या व्यवहार्यतेचा निर्णय घेण्यासाठी पॅनल स्थापन करण्याचे निर्देश. प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांवर कारवाई. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाईला सुरुवात. 477 बांधकामांना नोटिसा. पश्चिम रेल्वेवर शयनयान स्लीपर वंदे भारतची चाचणी यशस्वी. अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान शयनयान स्लीपर वंदे भारतची चाचणी. वंदे भारतची प्रति तास 130 किलोमीटर वेगानं चाचणी घेतली. टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वे विशेष लोकल सोडणार. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विशेष रेल्वेगाडी धावणार. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कचरामुक्त तास मोहीम. 64 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करून लावली विल्हेवाट. मुंबईतील मेट्रो 9 आणि मेट्रो 7 मार्गिकांच्या कामाला मुदतवाढ. मेट्रो 9 मार्गिकेला जून 2025 पर्यंत तर मेट्रो 7 साठी जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ. मशीदबंद रेल्वे स्थानक परिसरामधील कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग. दुसऱ्या तुळईची जोडणी पूर्ण. तुळी रेल्वे रुळांवर स्थापित करण्यासाठी ब्लॉक घेण्याची पालिका प्रशासनाची रेल्वेकडे विनंती. वसईमध्ये साहित्य जल्लोषाचे 17 आणि 18 जानेवारीला आयोजन. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणेंच्या हस्ते साहित्य जल्लोषाचं उद्घाटन. कार्यक्रमाला खासदार हेमंत सावरा उपस्थित राहणार. पुण्यामधल्या पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळासाठी या महिन्यामध्ये भूसंपादन सुरू करा. देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. प्रस्तावित विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार. पुण्यामधल्या 23 पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्या. वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेमध्ये बदल्या करण्यात आल्या. माजी उपसरपंचांच्या कारला काळी फिल्म लावलेली असल्यानं जप्तीची कारवाई. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा. वारजे पोलिसांनी कार ताब्यात घेतली. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये खेड तालुक्यामधल्या महिलांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यामध्ये महिलांना नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती देण्यात आली. पुणे महापालिका रात्रीच्या वेळेला उचलणार कचरा. क्रोनिक स्पॉट शोधून कर्मचारी दुपारी 4 ते रात्री 12 पर्यंत काम करणार. 351 घंटा गाडींच्या माध्यमातून कचरा उचलणार. पुण्याच्या भोरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कुस्तीगीर संघाकडून चाचणी कुस्ती स्पर्धा. निवड चाचणी स्पर्धेमध्ये तालुक्यामधील 153 कुस्तीगीर सहभागी. शशिकांत शिंदे आणि संग्राम थोपटेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामासाठी 1200 क्युसेकनं पाण्याचं आवर्तन सुरू. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आवर्तन. पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील अवजड वाहनांचं डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड. आरोपींकडून 95,000चा मुद्देमाल जप्त. पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. राज्यामधल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार. निर्णयाला जलसंपदा विभागाची मान्यता. 5,51,00,000 रुद्राक्षांपासून प्रयागराजच्या महाकुंभमध्ये 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना. रुद्राक्षांपासून शिवलिंग तयार. देशामधील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात. मंगळवार अखेर देशभरात 632.27 लाख हेक्टरवर पेरण्या. गव्हाची उच्चांकी पेरणी. केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती. खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये भारतीय व्यक्तीचा सहभाग असू शकतो. प्रथमच केंद्र सरकारकडून मान्य. हत्येच्या प्रयत्नाबद्दल अमेरिकेनं पुरवलेल्या माहितीची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.